सुपर दिसत आहे हा. इकडे रविभाईनं मस्त वाईट फेस मास्क लावलेला आहे. भाजला होता काल. हो त्यात पण गेले तर मग लेकराला आपल्याला म्हणत आहे की आज येणार आहे उद्या येणार आहे तर कसं आहे आमचं डुग्गू पण इकडे शांत शांत आहे. लेकराशात यायला पाहिजे होत्या ना. हा त्यामुळंच ना मग तेच म्हणत दुसऱ्याच्या 2 दिवसाच्या बोलून गेला आज 4 दिवस झाले. तर कसं आहे आपल्या नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. तर बघा 2 दिवस झाले आम्ही पुण्याला आलेला आहे आणि 2 दिवसापासून जे आहे इकडं रवी आणि त्याच्याच रूमवरती थांबलेला आहे. कारण बरंचसं मॉल वगैरे फिरणं झालं, त्यानंतर शॉपिंग झाली, बरंच खरेदी झाली. पण नेमके झालं का आज थोडंसं तुम्हाला वेगळंच दाखवायचं आहे. पण नेमके काय आहे, कारण तुम्ही म्हणसाल की आज काय आहे रवी भैयाचा विषय काय आहे, काय दिसत आहे तुम्ही आज. उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि मी फार उन्हात जातो, त्यामुळं म्हटलं थोडी स्किन केअर करावी. पण भूत दिसत असेल मी तुम्हाला हो ना, सगळ्यांना. मी तेच अचंबितच होणार ना सर्वजण पाहिल्या ऐकत बनत हो, नेमके कसे दिसू राहिले. पण आता कसं आहे, ओम भाऊ आमचे स्किन केअर स्पेशलिस्ट आहे. तर त्यांनी स्किनच्या काळजीसाठी काही सुचवलेले प्रोडक्ट होते. तर हे प्रोडक्ट लावलंय, बघू आता याचा रिझल्ट कसा येतो. मी फारसं काही वापरत नाही कधी चेहऱ्याला, फेस वॉश सुद्धा वापरत नाही मी. तर त्यामुळं तरी अजून तरी, पण आता जरा ऊन वाढलंय त्यामुळं थोडे जरा स्किनवर टॅन व्हायला लागली. स्किन खूप जास्त ऊन वाढलंय. तुम्ही पण काळजी घ्या उन्हाची, आणि घरगुती पण उपाय करू शकता तुम्ही. मी पण करतोय कधीतरी. आता हे खूप दिवसानंतर केलं मी. चांगलं कॉलेजला असताना करायचो, आता काय मध्यंतरी केलं नाही. पण आज जरा मूड झाला तर चांगलं आहे. लावलंय. उन्हाळ्याचं करायला पाहिजे, थोडंसं काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण दिवसभर फिरावं लागते. तर चांगलंच आहे. पण तुम्हाला समजलं असेल नेमकी की रवी आवाजावरून रवी भैयाच आहे म्हणून, कारण तसे तर वाटले नसते तुम्हाला की रवी आहे म्हणून. मला ओळखलं नसतं बऱ्याच जणांनी. नाही, आवाजावरूनच समजत आहे. आणि हे रविवारचं झालं उदाहरण. आणखी सुदर्शन भैयाचं 5च नेमके काय आहे काय लुक, तर कारण तिकडे पण तसंच तयारी चालू आहे. बघूया आपण काय आहे. तर 1 मिनिट थोडासा चेहरा दाखव तुझा, सर्वांना कळू दे की बा काळजी करण्यासाठी काय काय करावं लागते. बघा एक चेहऱ्याची काळजी करण्यासाठी. थोडंसं आवाजावरून तरी ओळखू येईल तुम्हाला किंवा सुदर्शन भाऊच आहे मला म्हणून. व्हिडिओ पण दिसेल, कारण तो म्हणे व्हिडिओ घ्यायच्या टायमाला मी नाही लावत म्हणे, नंतर लावा. म्हणलं ठीक. हे बघा असं सुपर दिसत आहे हा. इकडे रवी भैयानं मस्त वाईट फेस मास्क लावलेला आहे. भाजला होता काल. हो त्याच हाताने आज त्यांनी मोबाईल धरलेला आहे. तरी पण म्हणजे जिद्द व्हिडिओ करायची जी जिद्द आहे विजूची, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आवाज कमी फार येणार असणार तुम्हाला. आवाज तेच थोडासा आहे सांगत ना. होतो, विजूचा जो हात भाजला होता त्यानं कुकर अचानक ओपन केलं, आणि यात खरं तर विजूची चूक होती. कारण त्यालाच जास्त इजा झाली असती. आणि जर बरं झालं ओमनं थोडी वाफ काढलेली होती त्याची. जर वाफ काढलेली नसती तर विजूच्या तोंडावर सुद्धा ते उडालं असतं त्यातलं पाणी सगळं, मोठा धोका झाला आणि असता. मोठी दुखापत झाली असती. तर ते खूप वाईट वाटलं असतं मलाच, कारण माझ्याकडे आले ते गेस्ट म्हणून आणि त्यांना असं झालं असतं तर तरी हाताला थोडी दुखापत झाली. पण कोलगेट लावून त्यांना तेवढं ते ॲडजस्ट केलं. पण पुढच्या वेळी तू विजू जरा अशा पद्धतीनं काही करत असताना काळजी घेत जा, कारण तू विजूनं स्वतः सांगितलं होतं की त्यातली वाफ नाही गेली आणि वाफ गेल्यावर चांगली चव नाही लागणार, आणि त्यानंच जाऊन कुकर ओपन केलं ठीक होतं. आहे, जाऊ द्या. झाला विषय मिटला, एक शांततेत मिटून गेलं, ते कमी येत नाही झालं. होऊ शकते की जास्त मोठं काहीतरी व्हायचं असेल ते छोट्यावर निघून गेलं. ठीक आहे, इकडं संकट असते काहीतरी. पण इकडं जे आहे 2 दिवस झाले पुण्यामध्ये, 2 दिवस राहणं पण सोपी गोष्ट नाही आहे. रविभैयाच्या रूमवर राहत आहे मी, ते पण कारण आजकाल पुण्यामध्ये 1 दिवस जरी म्हटलं तर खूप अवघड असते. नाही, आपलं पाहुणे फ्लॅट म्हणून खूप आलेलं मोठा आहे. आहे, प्रशस्त आहे, आणि मला पण खूप मजा वाटते. हे सगळे आले की मी खूप एन्जॉय करतो. आता एवढे मधले 1 महिना काम नव्हतं सेशनचं, पण नेमकं हे आले आणि मला आजपासून सेशन सुरू झाले. तर आज मी गेलो होतो नारायणगावला. तुम्ही अगोदर पाहिले असेल आमच्या मॉलच्या वेळेस. मी नारायणगावहून येऊन तसं त्यांना जॉईन झालो तिकडं मॉलला, आणि आता घरी आलोय. आता हे उद्या जाणार आहे बहुतेक, तर उद्या तयारी करतायत. माझं तर म्हणणं आहे आणखी 1-2 दिवस थांबा. पण विजू भाऊ नोकरदार माणूस आहे. तो कोणती नोकरी करतो ते आपल्या पॉडकास्टमध्ये सांगणार होता.
पण ते पॉडकास्ट राहून गेला. तर ठीक आहे, पुढच्या वेळेला पॉडकास्ट नक्की होईल तो. पॉडकास्ट येईलच तुम्हाला एक दिवस, कसं जेवढं लेट पण थेट येईल. हो, कारण जे आपले व्हिडिओ आहे तर कंटेंट आहे त्याच्यामार्फत तर आहेच, पण एखादा पण आपण सांगणार आहे सर्व. आणि बरंचसं आहे आता इकडं सुदर्शन भाऊ पण तयारी करत आहे स्किनसाठी जे आहे, उद्याला गावाकडे जायचं आहे त्यासाठी. आणि मी पण थोड्या वेळात लावणार आहे. आणि इकडं जे आहे ओम भाऊ पण आहे इकडं. काय म्हणाल तुम्ही? अरे बरेच जण कमेंट करतात थोडंसं. आजच्या भरपूर कमेंट आहे की विजू भाऊला सांगितलं की ओम भाऊ सोबत राहत जाऊ नको, त्याच्या सोबतच राहतो, डबल तुझी पच्ची होती किंवा तुलाच परेशान करते. कारण आमचं ते परेशानीचा एक मजाकचा भाग असतो. काही गोष्टी असते सिरियस, काही असतं नॉर्मल, एवढं काही नाही आहे. पण काय माहिती आहे का, विजू भाऊ आणि आम्ही आहे का, ज्यावेळेस पण आम्ही फिरायला जातो ना त्यावेळेस आमच्यासोबत कंटिन्यू तो असतो. तो तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये फिरायला जाताना दिसणार नाही तुम्हाला, तो आमच्यासोबतच दिसणार आहे. पण थोडंफार होतं, आता ते जवळचे पाहुणे दोघं जण, त्याच्यामुळे थोडंफार होतं त्यांचं. पण त्याचा असं काही हेतू नसतो किंवा आमचा कोणाचा नसतो, त्याचा पण नसतो की याला खाली दाखवायचं याला वर दाखवायचं, तसं काही विषय नसतो. करतो आम्ही मजा हे सगळं. आता इथून गेलो आपापल्या घरी. आणि तुम्ही सांगा मित्रांनो, असे जर इन्सिडेंट थोडेसे घडतात हे तर घडायला नाही पाहिजे. थोडंसं मजा पण येते तेवढीच. आता कसं आहे, बरेच जण मलाच म्हणतील तूच अपमान करून घेतो आणि तूच मजा करतो, तर तसं काही नसतं, अपमान वगैरे नसतो. आधीपासून तो एक आहे लोक भाग त्यातला. जाऊ द्या, सगळं सोडा. आमच्या विजू भाऊचा ड्रेस कसा वाटतं बघा, कालची खरेदी केलेली आहे पुण्यात. दाखव विजू भाऊ पूर्ण ड्रेस आपला. तसं आहे ड्रेस, आणखी बरेच खरेदी आहे. कधीच हे दिसेल. बघा, पुण्यामधलं जे आहे मॉलमध्ये गेलो ते पाहिलं असेल काय घेतलं ते. आणखी तुम्हाला यातलं बरंचसं आहे जे घरी गेल्याच्या नंतर समजणार आहे काय घेतलं काय नाही. तर कारण तिकडं पण जे आहे सुराजला आपल्या न्यावं लागते काही ना काही. आणि संध्याकाळचं जे आहे आमचं सर्व तयारी वगैरे संध्याकाळची इथंच राहते रूमवरची. आणि दिवसभर फिरणं आणि संध्याकाळी इथं आराम करणं. रस्ता कसं आहे, कंटिन्यू आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. काही जणांनी खूप चांगली कमेंट करतात आणि कसं आहे, काही जण खूप निगेटिव्ह कमेंट करतात. तर कमेंटीचा आम्हाला काही असर पडत नाही. तर कसं आहे, आम्ही व्हिडिओ बनवतो, आमचं व्हिडिओ बनवणं काम आहे आणि तुमचं कमेंट करणं काम आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ आमचे चांगले असतात आणि बरेच जणांचा सपोर्ट पण आम्हाला छान आहे की राधिका ब्लॉग छान बनवते, रेसिपी छान बनवते. आणि बऱ्याच जणांचे कमेंट आहे की राधिकाने का शॉर्ट व्हिडिओ तू बनवत जा रेसिपीचे, कारण त्याला व्ह्यू जास्त येतात. बरं ठीक आहे, तशी बनवू शकते मी. तर तुम्हाला पण रेसिपीची व्हिडिओ कंटिन्यू पाहायला मिळत आहे. तर इकडं आमचं डुग्गू पण आहे, इकडं आई पण आहे. नमस्कार आई. नमस्कार. तर बघा आई, 1-2 दिवस झाले यांना आले नाहीत. आपल्याला नाही का कधी केली ते शनिवारी है ना, हा. तर म्हणत होते की मी सोमवारी येणार आहे. तर बघा कालचा पण दिवस गेला आणि आज मंगळवार आहे. काही कामानिमित्तानंच गेला असेल ना. हो, पण गेले तर मग लेकराला आपल्याला म्हणत आहे की आज येणार आहे उद्या येणार आहे. येईल ना मग. तर कसं आहे, आमचं डुग्गू पण इकडे शांत शांत आहे. लेकराच्या आधी यायला पाहिजे होत्या ना. हां, त्यामुळंच ना मग एका तेच म्हणत दिवसाच्या 2 दिवसाच्या बोलून गेला, आज 4 दिवस झाले. येईल. तर कसं आहे, आपल्या घरी पण लेकरू आहे लहान बाळ. हो. रडलं की त्या दिवशी किती रडला तो. हो. मग आणि त्याचं काही समजत पण नव्हतं आम्हाला की समजत कसं नाही. करावं काय करावं. तर हा. मग लहान असल्यावर असं फरकच पडतो ना. लेकराचं काहीच नाही समजा. मग कसं आहे, आपल्याला इकडं काही माहिती नाही एवढं. आपण आता नेमकंच आलेलो आहोत एक. ओळख नाही, पायक नाही, हा. काही नाही. तर त्या दिवशीच ते एवढा रडत होता, तर कोणीच आलं नाही. आम्ही दोघीच जणी होतो घरी आणि हो. इकडं तिकडं त्याला पण फिरायलो आम्ही. समजे नाही कोणीकडे नेऊ म्हणून. हो ना, काही समजायचं नव्हतं. आणि ते तरी बरं झालं, आई होती 2 दिवस आली हो ना. होती भेटीला. तर आम्हाला पण करमलं 2 दिवस, आम्हाला त्या दिवशी माहिती आल्या नाही ते? पडलं. हां, त्या दिवशी चालले. तर आई पण म्हणत होती की कसा काय रडला काय. तर आम्हाला काही नेमकं समजतच नव्हतं हो की ना. त्याचं पोट दुखत होती की काय. तर काहीच समजलं नाही. हो. लयच रडत आहे. कधी 1 तास रडला. हां, झोपेतून उठला नेमकंच रडायला लागलं. आई पण होती आणि त्यामुळं आम्हाला दिवस काही माहिती नाही पडला 2 दिवस. पण आज तर एवढा दिवस भारी जाते आम्हाला की याचे पप्पा पण घरी नाही आणि चालू आहे आमच्या सासूनीची गोष्टी. किती करणार आहोत. टी व्ही बघायची तर किती बघायची हो ना. आणि डुग्गूसोबत खेळायचं तर किती खेळायचं आहे ना. डुग्गू बघा शांत शांत वाटत आहे तो आज पण. त्याचा कल्ला म्हणजे बंदच झालेला आहे. हो. त्याच्या पप्पाच्या अंगावर खूप आहे तो, आजीच्या अंगावर पण आहे. आजी पण घरी नसली तर आम्हाला काही करमत नाही एवढं.
त्यामुळंच तर आम्हाला पण सवय झाली आता. तर आता इकडं स्वयंपाक करायचा. तर कसं आहे, आता रविवारचा आमचा आठवडी बाजार होता आणि बाजारामध्ये जातात. तर आज आठवडी बाजार पण आमचा हे झाला की कसं आहे, घरामध्ये पण सर्वच लागतं ना, त्यामुळंच नाही का रविवारी भाजीपाला वगैरे येत असतं आमच्या घरी ताजा. आणि तर आता नाही का करावं लागणार आहे मला दूध पोळीत जेवावं लागणार आहे. आणि आई तुम्हाला कशाची भाजी करू? कोबीची करू? गोबी आहे जराशी. हो. तर नाही का असे चालूच राहते आमचं. हे डुग्गू, पप्पानं छान छान तुला ड्रेस घेतलेत, खरेदी केली. आता आम्हाला मी फोनवर विचारलं त्यांना की तुम्ही काय खरेदी केली, तर म्हणत होते की तिथं आल्यावरच तुला समजणार आहे काय काय कोणासाठी काय काय घेतलेलं आहे. म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही काय काय खरेदी करता काही नाही तर आम्हालाही समजणार आहे. काय गं? काय झालं? तर डुग्गूसाठी म्हणत होते की टी शर्ट आणलेले आहेत. अरे वा, पप्पा तर काय काय आणलं आणलं? का त्यासाठी? हो, हा? काय आणणार आहे पप्पा? त्याला आणखी काहीतरी आणलं पप्पा काय होतं आणणार आहे खेळायचं. बा? टेडी आणला म्हणत त्याला, पण मी काही बघितला नाही व्हिडिओ, तर बघ कसंच पाहणं नाही झाला. भूक लागली. ए डुग्गू, काय झालंय तुला? भूक लागली. झोप नाही येत आहे आज तर, भूक कसंच नाही लागली झोपत येतो. मला. मम्मी मला भूक लागली. हो. तर पप्पा घरी नसले की खूप आटते, तो पण त्रास देतो कारण त्यांच्या अंगावर खूप होऊन गेला ना तो. का बरोबर दिलं नाही त्याले कसं. तर कसं आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा आमचे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.